ISO द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलीस न्यूज 24.live। बदरुद्दीन बाबाच्या उरुसाला लाखोंच्या संख्येने भाविक उपस्थित। नमस्कार, आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर 1 न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। पेन तालुक्यातील मुंगशी बेलवडा बदरुद्दीन येथे बदरुद्दीन बाबाच्या उरुसाला लाखोंच्या संख्येने भाविक भक्त उपस्थित होते। खेड्यापाड्यातून नव्हे तर जिल्ह्यातून नव्हे तर संपूर्ण भारतातून बाहेर विदेशी देशातून बाबाच्या उरुसाला भाविक भक्त उपस्थित होते। बदरुद्दीन बाबाचे सेवेकरी मुजावर फॅमिली व रशाद भाई मुजावर यांनी मोठ्या संख्येने येणाऱ्या भाविकांचे राहण्या खाण्यापिण्याची सोय सुविधा चांगल्या पद्धतीने केली होती। प्रशांत दादा मुजावर यांनी बदरुद्दीन बाबाच्या या वर्षाला लाखोंच्या संख्येने येणारे भाविक 4 दिवसापासून रशाद दादा मुजावर या भाविकांचे सेवेसाठी तात्पर्य बदरुद्दीन येथे उपस्थित होते व त्यांनी सर्व ही सुख सुविधा येणाऱ्या भाविकांची केली होती। 705 वर्षाची ही बाबांची दर्गा पेन तालुक्यातील मुंगशी बेलवडे या ठिकाणी डोंगरावर आहे। लाखोंच्या संख्येने भाविक येत असतात। बाबांच्या दर्शनाला 2-2, 4-4 दिवस या जंगलामध्ये आपलं झोपडी बांधून राहतात। संपूर्ण महाराष्ट्रातून नव्हे तर भारतातून नव्हे तर विदेशातून बाहेर देशातून बाबांचे दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक भक्त मोठ्या संख्येने मुंगशी बेलवडा बदरुद्दीन या ठिकाणी येत असतात। वर्षानुवर्ष हा उरूस साजरा होतोय मुंगशी बेलवडा पेन तालुक्यामध्ये। आपण याबद्दल काय सांगाल? पेन तालुक्यामध्ये हे सय्यद बदरुद्दीनच्या हुसेनी दर्गाचा जो उरूस साजरा होतो, हा उरूस खूप पारंपरिक आहे। मी तर माझ्या लहानपणापासून आमचं गाव रोडा काश्मीर, माझं नाव रशाद मुजावर, मी रोडे काश्मीरवर आम्ही पूर्वी लहान असताना बैलगाडीमध्ये बसून सकाळी येत होतो। वळक म्हणून गाव आहे, तिथे बैलगाड्या वगैरे दुपारी तिथे जेवायला थांबायच्या आणि संध्याकाळी मग आम्ही इथे दर्ग्यावर पोहोचायचो। अख्खा दिवस बैलगाडीमध्ये प्रवासात जायचं। आता शासनाने चांगले रस्ते बनवले, चांगली सुविधा बनवली, त्यामुळं आता देखील आम्ही लहानपणात देखील आम्ही 4 दिवस इथे येऊन 5 दिवस राहत होतो। आता देखील आम्ही 4-5 दिवस इथे येऊन तंबू बांधून या तंबूमध्ये जंगलामध्ये एक सर्वसामान्य माणूस कसा राहू शकतो, त्याला काय बेसिक सुविधा लागतात, अशा पद्धतीच्या सुविधा नसताना देखील जंगलात राहणं कसं असतो, त्याकरता आम्ही इथे येऊन राहतो। सर्व कुटुंबांनी, आमच्या मुलांनाही असं वाटतो की सर्व कुटुंब एकत्र येऊन आम्ही इथे राहतो। ही पारंपरिक हे चालू आहे। इथे एक विशेष म्हणजे हे बघावं मिळतो का हा उर्स जो आहे याच्यात सर्व हिंदू मुस्लिम बांधव एकत्र येऊन हा उर्स साजरा होतो आणि या रायगड जिल्ह्यात खूप मोठ्या प्रमाणात ही जत्रा इथे भरली जाते। त्यामुळं आणि शासनाकडून देखील सहकार्य असतो, पोलीस खाता आहे। आणखीन मग इथे विशेष म्हणजे तहसीलदारांचं जे चादर असते गिलेप, ही मानाची चादर पोलीस खात्याची, तहसीलदारांची शासकीय ही पहिली चढवली जाते। त्याच्यानंतर मग बाकी लोकांच्या चादरी वगैरे पेश केले जातात, त्यांचा मान असतो। हे पारंपरिक पद्धतीने चाललेलं आहे आणि हिंदू मुस्लिम एकोप्याने सर्व हा उरूस साजरा होतो। हे खूप विशेष म्हणजे वर्षात हा उरूस कधी येतो असे आम्हाला नेहमी असतो आणि ही जत्रा आल्यानंतर आम्ही सर्व कुटुंब कुठेही असलो जगात तर या उर्साकरता एकत्र येतो। बोला, चालू करू का साहेब? साहेब, आपण कुठून आलात या दर्ग्याला भेट देण्यासाठी, बाबांचे दर्शन घेण्यासाठी? आम्ही रत्नागिरी जिल्ह्यातून खेडवरून खास आज ह्या बदरुद्दीनच्या बाबा, जे रायगडमध्ये प्रसिद्ध असं एक दर्गा आहे, तर त्या उर्साला आज गेले मला वाटते 12 वर्षानंतर मी आज आलोय। पूर्वी 12 वर्षानंतर मी माझं अख्खं म्हणजे आमचं फ्रेंड सर्कल घेऊन खास रशादबाईंनी आम्हाला सांगितलं होतं आणि इथं आलो। इथं आल्यानंतर एक परिस्थिती बघितली की एवढ्या मोठ्या प्रमाणात हिंदू मुस्लिम ऐक्याचा खरा अर्थ आणि खरं हुरूस जर कुठं बघायचं असेल तर ह्या रायगडमध्ये खास करून ह्या पेन तालुक्यातील आमचे बदरुद्दीनच्या बाबा यांचा जो उरूस जो साजरा केला जातो, हे बघून एक मला खरोखरच एक आनंद होतो। आणि आज मी मुद्दामून, माझे एक मित्र आहेत खास अमेरिकेतून आले, ते प्रॉपर आमच्या रत्नागिरीचेच आहेत, त्यांना मी सांगितलं, बोललो आपण जाऊया उर्साला, आणि ते माझ्यासोबत अकी म्हणून आहेत, ते आले आहेत। आणि खरोखर ह्या वर्षी सुद्धा तोच उत्साह आणि तोच हे बघितलं। आणि मगाशीच आपल्याला रशादबाईंनी सांगितल्याप्रमाणे की इथं 5 दिवसचे कुटुंब ह्या जंगलामध्ये राहतात आणि कुठले काय म्हणजे सुविधा नसताना सुद्धा आज त्या व्यवस्थित इथं कुटुंब सगळे एकत्र येऊन हा उरूस साजरा करतात। मी ईश्वर अल्लाकडे एकच प्रार्थना करीन, ज्या पद्धतीने हा जो उरूस आज चाललेला आहे तशीच परंपरा हे आयुष्यभर चालू राहू द्या, एवढंच मी त्यांना शुभेच्छा देईन आणि एवढंच बोलतो। धन्यवाद। आज आपण पेन तालुक्यातील मुंगशी बेलवडा या ठिकाणी आहोत आणि इथे दर्गा आहे।
दर्ग्याबद्दल आपल्याला माहिती सांगा दादा, किती वर्ष झाली दर्ग्याला? दर्ग्याला 705 वर्ष झाली. प्रथम मी माझी स्वतःची ओळख करून देतो. मी इश्तियाक मुजावर या दर्ग्याचा भोपी पुजारी म्हणाल, आमचा एक सेवक मी आहे या दर्ग्याचा. बाबांना 705 वर्ष झाले. बाबा सुफी संतात जो पंथ असतो चिश्ती पंथातले आहेत. यांना 705 वर्ष झाले. ते इथे आलेले आणि इथे माणुसकीचा एक संदेश लोकांना देत होते. माणसामध्ये प्रेम वाढत होते. आणि त्यावेळेसचे जे राजा महाराजा होते त्यांनी बाबांना जागीर दिलेली आहे. आमचा रोडे गाव हा अख्खा इनाम गाव आहे. तिकडे 2000 एकरची इनाम जागा दिलेली आहे. इथे बाबांना 20 एकर जागा इनाम म्हणून मिळालेली आहे. इनाम देवस्थान. बाबा शहीद आहेत. बाबांचा शीर इथे आहे आणि धड जो आहे बाबांचा तो इथून 350 किलोमीटर दूर लांब उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये परंड्यामध्ये आहे. इथे सर्व धर्माचे लोक भक्तिभावाने येतात, गुण्यागोविंदाने नाचतात. इथे भाईचारा जो बघायला मिळतो, या दर्ग्यावर भाईचारा बघायला मिळतो. इथे आजही शेकडो हिंदू बांधव आमचे मित्र आज या उत्सवाच्या कार्यक्रमाला सामील झालेले आहेत. सगळ्या प्रेमाने आनंदाने सगळं हा उत्सव एवढे वंश परंपरेने पार होत आलेला आहे. आणि आम्हाला एक आशा आहे की यापुढेही असं आम्हाला हा पार होत राहील. सगळ्यांचं सहकार्य आम्हाला मिळत राहील. पोलीस स्टेशन डिपार्टमेंटचं पण आम्हाला खूप चांगलं सहकार्य असतो. पेण तालुक्यातले जे पत्रकार मित्र आहेत त्यांचं पण आम्हाला खूप सहकार्य मिळत असतो. त्यांचं पण वर्षातून 1-2दा स्नेह भोजन राजेश कबळने जे प्रेस याचे क्लबचे आहेत त्यांचे मित्रमंडळी सगळे येत असतात आणि आम्हाला सगळ्या बाबतीने सहकार्य मिळत असते. इथली व्यवस्था आम्ही मुशावर कुटुंबीय उर्साचं व्यवस्थापन सगळे करत असतो. यावर्षी आमचे रशाद भाऊ मुजावर आमचे लहान बंधू यांच्याकडे आहे आणि अत्यंत खूप चांगल्या पद्धतीने हा उरूस साजरा होत आहे आणि होत राहील अशी आशा बाळगतो. आणि सध्या मी फारच गडबडीमध्ये असल्यानंतर इथे प्रसादाचा कार्यक्रम चालू आहे. लोक बसलेले आहेत. बाकी लोक तुमच्या माध्यमातून मी कळवेन, जो कोण प्रसाद घेतलेला नाही त्यांनी इथे यावा आणि प्रसाद घ्यावा बाबांच्यासाठी. आणि बाबांचा हा दरबार सगळ्यांसाठी खुला आहे आणि सगळ्यांसाठी खुला राहील. आणि इथे बंधुभाव नेहमी बघायला मिळत असतो आणि नेहमी मिळत राहील. हा, थँक्यू. साहेब, तुम्ही अमेरिकावरून आलात असं सांगितलं जातंय बाबांच्या दर्शनासाठी, काय सांगाल? पहिल्यांदा मी सगळ्यांना सांगू इच्छितो की माझं नाव अक्की खतीब आहे. बरोबर ऐकलं तुम्ही. मी अमेरिकेतून बरीच वर्ष 8-10 वर्ष कमीत कमी तिकडे राहून इकडे आलेलो आहे. उरूस काय असतं हे मला नाही माहित होतं. हे पहिलं उरूस आहे आणि आज इकडे आल्यानंतर आपल्याला कळलं की इकडची संस्कृती काय आहे. जसे रसादबाईचे आम्ही टेंट म्हणजे खेमा म्हणतो आपण, त्या टेंटला जाऊन बघितलं की हे लोक बरेच दिवस अख्खा परिवार घेऊन इकडे राहतात. स्वयंपाकची व्यवस्था सगळी इकडे केलेली आहे आणि याच्यासारखे बरेच परिवार लोक इकडे येऊन राहतात. आणि खाली मी 2-3 ठिकाणी गेलो होतो, तिकडे ऐकले की लोक पुण्यातून आलेले आहेत, लोक मुंब्रातून आलेले आहेत, म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणाहून महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून आलेले आहेत. आणि 100% मला एवढी पण खात्री असेल की भारताच्या वेगवेगळ्या ठिकाणावरून लोक आलेले आहेत. मला असं वाटतं कुठे ना कुठे आपल्या शासनाने, महाराष्ट्र शासनाने असे जे सांस्कृतिक कार्यक्रम आपल्या समाजातले घेतलेले आहेत त्याला आणखी प्रोत्साहन द्यायला पाहिजे. आणि जसं आपण बघतो इकडे फक्त मोमेडियन समाजाचे लोक नाही आहेत. दर्गा म्हणजे फक्त मोमेडियन समाजाची जागा नाही, इकडे बरेच हिंदू बांधव भगिनी पण आलेले आहेत. तर आपल्या सगळ्यांनी मी मेसेज पोहोचवतोय. आज रशादबाई मुजावर आमचे मित्र बांद्राचे आहेत म्हणून त्यांचं एक गाव आहे आणि त्यांनी आम्हाला आमंत्रित केलं की तुम्ही या आमचा उरूस बघूया. तुम्ही हे सांगू इच्छितो रशादबाई हा 1 नंबर कार्यक्रम आहे, मला खूप आवडलं. आणि तुमच्या सगळ्यांना सांगू इच्छितो की तुम्ही लोक इकडे या आणि इकडचा आनंद घ्या. सर्व परिवार, मुलांना, बायको पोरांना, फॅमिली घेऊन, आई आजोबा सगळ्यांना घेऊन इकडे या. 1 नंबर प्रोग्राम. धन्यवाद. सर जी, आप कहाँ से आए बाबा के दर्शन के लिए? मैं नैनीताल के बराबर से एक रामपुर डिस्ट्रिक्ट पड़ता है, वहाँ से आया हूँ. अल्हम्दुलिल्लाह जी. मैं यहाँ
ये मेरा शायद 25वां साल है। 25 साल से मैं गालिबन लगातार यहाँ पे आता हूँ हजरत के उर्स में, और हजरत का फैज़ यहाँ हर ख़ास व आम पर जारी व सारी है। यहाँ हर कौम मिल्लत के, हर बिरादरी के लोग यहाँ पे आते हैं और यहाँ पे हजरत के फैज़ से मालामाल होते हैं। हजरत का फैज़ सब पर जारी व सारी है। हजरत की शान बहुत बड़ी है। हजरत का नाम हजरत बाबा बदरुद्दीन शाह हुसैनी चिश्ती रहमतुल्लाह अलैह, और इनका फैज़ हर ख़ास व आम पर बराबर जारी व सारी है। आपको यहाँ पे आके कैसा लगा? बहुत अच्छा लगता है। यहाँ पे सब अपने मिलते हैं और हमारे हिंदू मुस्लिम सब भाईचारा यहाँ पर बहुत बड़ा देखने को मिलता है, और यहाँ पे यही चीज़ बहुत ज़रूरी भी है। आज मुल्क हिंदुस्तान में हमें अपने भाईचारे की ज़रूरत है, आपस में मेल मोहब्बत से रहने की ज़रूरत है, हमें आपस में नफरतों को मिटाने की ज़रूरत है, और यही संदेश हमारे इन बुजुर्गों ने दिया है जो आज हम यहाँ पे इनके आस्थाने पर आए हैं। इनका काम, इनका फैज़ हिंदुओं पर खास नहीं, मुस्लिमों पर खास नहीं है, बल्कि हर एक पर इनका फैज़ जारी व सारी है, चाहे वो कोई सी भी मसला, कोई सी भी बिरादरी का आदमी हो, हर एक पर इनका फैज़ जारी व सारी है। यहाँ पर रशाद भाई मुजावर यहाँ पे हमारे खास आदमी हैं, हमारे खास भाई, हमारे दोस्त हैं। अल्हम्दुलिल्लाह उन्हीं के कहने पर, उन्हीं के दावत पर मैं हर साल यहाँ पे आता हूँ, और ये बहुत मेरे लिए खुशी की बात है कि हजरत मुझे बुलाते हैं यहाँ पे, अल्हम्दुलिल्लाह। और मैं यही गुजारिश करूंगा कि यहाँ पे सब लोग आते रहें और हजरत का फैज़ पाते रहें। दादा, तुम्ही आज दर्गेला भेट द्यायला आलात, काय सांगाल या दर्गेबद्दलचं? दर्ग्याचं खूप असं मोठं महत्त्व आहे। आमच्या आजोबांच्या काळापासून या दर्ग्यावरती प्रत्येक पेण तालुक्यातील नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रातून या ठिकाणी मंडई येत असते। त्या दर्ग्याचं महत्त्व आज आपण पाहिलं तर प्रत्येकावरती कृपा आशीर्वाद बाबांचा असतो। त्याचबरोबर आज या ठिकाणी हिंदू व मुस्लिम धर्माच्या एकात्मतेचं प्रतीक म्हणून या दर्ग्याला संबोधलं जातं। आज जवळपास पाहिलं तर या दर्ग्यावरती सर्व धर्मीयांची जी काही मंडळी आहे ती अगदी गुण्यागोविंदाने हा उत्सव साजरा करत असतात। या बाबाच्या बाबतीत तर बोलायचं झालं तर ह्या पूर्णपणे पेण तालुक्यालाच तसेच रायगड जिल्ह्याला या बाबाच्या आशीर्वादाने पूर्ण आम्ही सगळी मंडळी पूर्णपणे या ठिकाणी सुरक्षित आणि अत्यंत सगळ्यांना व्यवस्थित ठेवलेले आहेत बाबांनी। धन्यवाद। महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी रायगड जिल्हा प्रतिनिधी संजय गायकवाड। अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राइब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 या न्यूज चॅनलला। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।